मानसी संपत आली का भजी आण अजून. तुम्ही तुम्ही इथे? हो, आमच्या इकडे इलेक्ट्रिकल सप्लाय बंद झालाय म्हणून इलेक्ट्रिशियनचा नंबर मिळतो का ते पाहायला मी इथे आले. तुम्ही दोघे इथे झोपाळ्यावर? आई घ्या पाणी घ्या. तिखट नाही ना झाली भाजी? आता ह्या कोण? काय चाललंय हे सगळं? बाईसाहेब, बाईसाहेब म्हणजे आम्ही ह्या बंगल्यात पण काम करतो. ओ ओके. आणि ही माझी सून. नमस्कार. हॅलो. आणि सूनबाई, आपल्या शेजारच्या बंगल्यात ते नचिकेत साहेब राहतात ना, त्यांच्या ह्या आई. हो. ही इथे स्वयंपाक करते. ओ दॅट्स नाईस. तर आज तिने भजी केली होती ना त्यांच्यासाठी, म्हणून मग त्यांची जेवण झाल्यावर उरलेली भजी आम्हाला दिली. हो. पण त्यांना चालतं? म्हणजे या बंगल्याच्या मालकांना तुम्ही तिघी अशा भजी खाताय झोपाळ्यावर बसून वगैरे? हा, म्हणजे ह्या घरातली माणसं खूप चांगली आहेत हो. आणि सईची खूप दिवसापासूनची इच्छा होती झोपाळ्यावर बसायची. हो हो, म्हणून म्हटलं बस. ओके. तुम्हाला ते विजेचं काम करणारा माणूस हवाय ना? या राईट राईट. मी पाठवते ना लगेच. ओके थँक्यू. घ्या ना भजी घेणार? नाही नाही मला नको, तुम्ही घ्या. फक्त त्या माणसाला तेवढं पाठवून द्या लगेच. हो हो लगेच पाठवते. ओके. आजी काय सावकाश. I am so sorry, Devki. I am really sorry. अरे काय करतोयस? आशीर्वाद आहेतच माझे. आशीर्वाद नाही, मॉमने तुला कामाला लावलं म्हणून. अरे काही नाही एवढं. ऍक्च्युली दिस वॉज माय आयडिया. मी बोललो साईला गुळाची पोळी कर म्हणून, आणि ती लवकर आली घरी आणि मग हे झालं. अरे मला तर मज्जा आली उलट. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा अभिनय करायची संधी मिळाली ना. आणि तुझ्या आईने काही देवकी केतकरला काम नाही सांगितलं, स्वयंपाकीण सईच्या कामवाल्या आजीला काम सांगितलं ना. आय एम व्हेरी सॉरी साई. अरे काही हरकत नाही नचिकेत, फक्त यातून आणखीन काही गैरसमज व्हायला नको त्याआधी आईंना सगळं खरं सांगून टाक. हो मी सांगणारच होतो, बट आय वॉज ऍक्च्युअली वेटिंग फॉर यू. तू बोलली ना मॉमला फेस करण्याच्या आधी तुला मनाची तयारी करायची म्हणून. बट डोंट वरी, मी आता सगळं सांगून टाकणार आहे. आय डोंट वॉन्ट टू कॉम्प्लिकेट थिंग्स. आई चला आपल्याला हळदी कुंकूला जायचं ना कुलकर्णी काकूंकडे. अगो बाई विसरलेच. चल पटकन तयार होऊन निघूया. हो. नचिकेत, तुझी आणि सईची प्रेम कहाणी म्हणजे ना घाटातून वळण घेत जाणाऱ्या गाडीसारखी आहे बाबा. म्हणजे? अरे म्हणजे जरा सरळ रस्ता लागत नाही तर चढ आणि वळण सुरू. सारखा आपला धक्के खात खात प्रवास करायचा. ठीक आहे चला बोलतो मॉमशी मी. हा बोल बोल. मॉम आय एम कमिंग. मॉम प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नॉट राईट नाउ. आता खूप उशीर झालाय. पण हे इम्पॉर्टंट आहे. हो ठीक आहे पण आता नाही. अरे प्लीज प्लीज ऐकून घे. रोहिणी आपल्याला घरी जेवायला बोलवलंय अँड शी वॉन्ट्स टू मीट यू. आणि तू अजून असं हे काय पाणी सांडवून ठेवलंयस? गो अँड चेंज क्विकली. मॉम पण एकदा ऐक ना प्लीज. आपण ऑन द वे बोलूया प्लीज. मॉम ऑन द वे बोलण्यासारखं नाहीये हे. बरं मग आल्यावर बोलूया. ठीक आहे तू चल, आता किती वेळ वाया घालवतोयस. जा आणि पटकन चेंज कर. मी गाडीच वेट करतेय. आय हॅव हर्ड हॉरेबल स्टोरीज अबाउट मुंबई ट्रॅफिक. हॉट वी आर गोइंग टू गेट स्टक. यू गो क्विकली. मी थांबले गाडी. पटकन जा. फास्टर.
रुही, आय एम गोइंग टू सी हर आफ्टर सच अ लॉंग टाइम. लवकर ये. हो चला चला. छान दिसतंय. अहो आम्ही जरा हळदी कुंकवाला जाऊन येतो. तुम्ही हळदी कुंकवाला जाताय की एखाद्या लग्नाला? एवढं नटायची काय गरज आहे? अहो बायकांना हौस असते हो नटण्याची, हो की नाही का सई? हो. आणि अजून तरी कुठलाही कर लावला नाहीये नटण्यावर, त्यामुळे प्रत्येकाला आवडेल तसं त्यांनी नटून घ्यावं. काय मानसी? हो. आणि तसंही आपल्याकडच्या बायकांना फार नटण्याची संधी मिळते कुठे? सारखं आपल्या स्वयंपाकघरात तर असतो. तर काय. चला का चला, उशीर होतोय. आलो तर. काही म्हणा, केतकर कुटुंबाला शोभेल अशा नटल्या आहेत आमच्या घरातल्या स्त्रिया. 1000 जणीत सुद्धा शोभून दिसतील. वा. बघ रिक्षा. सई, इथून रिक्षा मिळेल का? नाही तर आपण पुढच्या नाक्यावर जाऊया. नाही गज्जी, मिळेल मिळेल. थांबूया थोडा वेळ, येईल रिक्षा. आजी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण पुढच्याच नाक्यावरून रिक्षा घेऊया. चल. हा चल. सी, कोणीच नाही येते. अरे इथेच होती ती. आय एम डॅम शुअर मी सईला इथे पाहिलं आणि तिच्या आजीला सुद्धा. मॅक, मला असं वाटतं सई दिसते ना तेवढी साधी नाहीये बर का. समथिंग इज फिशी. घरात कोणी नाहीये वाटतं. हो, कोणीच दिसत नाहीये. पण शोधताय काय? कामवाली. कामवाली? त्या कांगारूने घरात कामवाली ठेवली आहे असं मला संशय आहे. काहीतरीच का आपण असताना कामवालीची काय गरज आहे? झालं का? झालं का आज बघून? बघ, तुझ्याकडनं तुझे डोळे मी काही उसने घेतले नव्हते बघायला. पण आपण कसं आहे, लोकांच्या घरात चोरून चोरून कामवाल्या बघणं बरी सवय नाही. वाईट आहे खूप. हे बघ, तू तुझ्या सवयी आधी सुधार आणि मग मला अक्कल शिकवायला ये, कळलं? ठीक आहे अप्पा, पण तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं. काय? ते हल्ली अंधार पडला ना की इकडे 2-4 साप फिरतात म्हणे. बाकी काय नाही, अंधार पडतोय म्हणून तुम्हाला सांगावं म्हटलं. सांभाळून राहा. नाही म्हणजे मी निघालोच आहे. हो, पण सापांना घाबरून नाही बरं का. म्हणजे मला जायचंय म्हणून मी निघालोय. निघा मग. जाम डेंजर आहे म्हातारा. आपल्या घरात कामवाली कोण आहे? असं कामवाल्या बनून किती दिवस राहणार आहात तुम्ही दोघी? माझ्यासाठी तर बाई हा वेगळाच अनुभव आहे. पण आज पकडल्या गेलो असतो ना आपण. हो, शेजारच्या बंगल्यात राहतात त्या.
किती दिवस लपवणार आहात? सई, मी तर म्हणते तू सरळ जा आणि नचिकेतच्या आईला सांगून टाक तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. अगं मी काय सांगू? हो हो, तो बोलेल. मला भीती वाटते ग त्यांच्याशी बोलायची. हो, कितीही झालं तरी तुझी होणारी सासू आहे ती. आई म्हणून काय झालं? अगं सगळ्याच सासवा काही माझ्यासारख्या मन मिळवून असतात. उद्या ही बोलली आणि त्या रागवल्या तर? हो ना ग, तीच भीती वाटते मला. म्हणूनच म्हणते नचिकेत बोलेल. मला जेव्हा माहित नव्हतं त्या नचिकेतच्या आई आहेत तेव्हा जरा उद्धटपणा केलाच मी त्यांच्याशी बोलताना. अरे देवा. हो ग, त्याचं वाईट वाटलंच असणार आहे त्यांना. पण काहीही म्हणा, अगदी पहिल्या दिवसापासून तुमच्या प्रेम कहाणीत काहीतरी घोळ होतच असतात. आजी, तू काळजी करू नकोस. नचिकेत नक्की सगळं नीट करेल. तो कोणालाच घाबरत नाही. काय आपण पण कळलं सई कामवाली बनली होती ते? नाही भाई, सई वहिनी की अजून कोण आपल्याला माहित नाही, पण आप्पा कामवालीला बघायला आला होता एवढं खरं. दुसरी कोणी कामवाली बघायला काय येतील ते? आय एम व्हेरी शुअर त्यांना कळलं असतं. दिस इज गेटिंग सो मेस्ड अप. हे बघ भाई, असं जर असेल ना तर तू लवकरात लवकर जा आणि तुझ्या आईशी बोल वहिनी बद्दल. अरे ते ऐकूनच घेत नाही माझं. नाही, तुमचे भाई हेच वांदे आहेत ना, तुम्हाला बोलायलाच जमत नाही. बोलायला आलं असतं ना तर आतापर्यंत 4 मुलं जन्माला घातली असती. ए शट अप. हे ना सगळं सईमुळे कॉम्प्लिकेट झालं. नाही नाही भाई, पण तूच बघ ना, एकदम कमाल स्टोरी. ज्या घरात सून म्हणून यायचं त्याच घरात सासू समोर मुलीला कामवाली बनून राहायला लागतंय आणि हे सासूला माहीतच नाहीये. आणि याच्या पुढे अजून एक ट्विस्ट, म्हणजे तिचा खडूस आजोबा तिच्या मागावर आहे आणि तिचा होणारा नवरा तो हातात चिपळ्या घेऊन भजन करायचं बाकी आहे फक्त. ए व्हॉट नॉनसेन्स. सासू आणि सुनेचा सामना रंगणार आहे. सई आणि इरावतीच्या युद्धात कोण जिंकणार पाहण्यासाठी बघत राहा. गप. आता त्या फालतू इंडियन टीव्ही सिरियल्स बघणं बंद कर. मी बंद करेन रे, पण तुझं काय? बघा लवकर महाराज काहीतरी, नाहीतर वाट लागेल. नाही मी बोलतोच मावशी, सांगून टाकतो तिला. बघ अरे भाई, नाही सांगणार तू. भेटला आपल्याशी भेट. अगं डोंट वरी एट ऑल. येस, आय विल आस्क माय कुक टू मेक इट. आय एम डॅम शुअर शी विल मेक इट रिअली नाईसली. हो, यू डू वन थिंग, यू सेंड युअर ड्रायव्हर. हा, and then he can take it. Right. Don't take so much of tension. Yes, totally. ए प्लीज यार, कम ऑन. आता थँक्यू वगैरे नको म्हणू. आणि जायच्या आधी भेट मला. येस, डेफिनेटली. चलो, सी यू, बाय. ओ गॉड, माझी फ्रेंड आहे ना, ती तिच्याकडे जी कुक होती ती नेमकी आज आजारी पडली आणि उद्याच तिच्या घरी फंक्शन आहे. There are guests coming in and she doesn't know what to do. So I told her की मी सईकडनं बासुंदी करून घेईन. She wants to make बासुंदी. So आणि मग तिच्या ड्रायव्हर थ्रू पाठवून देईन, है ना? नाही पण मॉम ती. अरे आय नो की सईला जास्ती होईल करायला, बट आय विल पे हर. म्हणजे हे काय मी फुकट नाही करून घेणार आहे. आय विल पे हर फॉर दिस. अँड आय टोटली ट्रस्ट हर. शी इज अन अमेझिंग कुक. ती मस्त करेल बासुंदी. आणि फार नाही, 10-15 लोकांसाठीच करायची. She can manage that much. I know that. मॉम प्लीज माझं ऐकून घे जरा. अरे मला माहितीये की बासुंदी, यू नो, इट्स अ डिफिकल्ट डिश टू मेक. पण सई करेला, मला गॅरंटी आहे. आणि लेट्स टेक इट दिस वे. लेट्स लुक एट इट लाईक अ टेस्ट. जर तिने खरंच चांगली बासुंदी केली ना तर ती मला आणखीनच आवडायला लागेल ऍज अ कुक. हो बरोबर आहे, पण काय प्रॉब्लेम होतोय? सगळं मॅनेज होईल व्यवस्थित. And my friend needs me right now. She needs my help. So I should help her, right? And you also start keeping this attitude and act. जेव्हा पण जमेल तुला लोकांना मदत केली पाहिजे. आणि मी म्हंटल ना तुला, मी सईला सगळे पैसे देणार आहे. तिच्याकडनं काही फुकट करून घेणार नाहीये मी. अरे हो, दॅट रिमाइंड्स मी. आता माझ्याकडे ना फक्त 50,000 इंडियन रुपीजच उरलेत. सो आय नीड टू विथड्रॉ कॅश ॲज सून ॲज पॉसिबल. तू लक्षात ठेवून विथड्रॉ करून आण. विसरू नको नॅक, नाहीतर या गडबडीत विसरून जाशील.
तिला विचारायचंच राहिलं की तिचा ड्रायव्हर कधी येणार आहे. जस्ट गिव्ह मी 1 मोमेंट. तू बोलू का नाही देत मला मॉम? ती वित्त भेटायला बोलवतो मला आणि स्वतःच येत नाही वेळेवर. नचिकेत म्हणजे ना. आलास? अजून किती वेळ वाट बघायची रे तुझी? अरे मॉमच्या रूमचा लाईट ऑफ व्हायची वाट बघत होतो. तिने बघितलं असतं तर विचारलं असतं, व्हॉट आर यू डुईंग विथ दॅट मेड एट दिस टाइम ऑफ द आवर? सगळा गोंधळ ना तू घालून ठेवलास नचिकेत. मी? तू मला का ब्लेम करते? तुला नको करू तर कोणाला ब्लेम करू रे? सांगितलंस का आईला? नाही ना? ती नाही ऐकून घेत माझं. असं कसं ऐकून घेत नाही रे नचिकेत? तू म्हणजे ना कहर आहेस अगदी. नाही ऍक्च्युली मी नाही, कर तू आहेस. का नाही तेव्हाच मॉमला सांगितलं की मी मेड नाहीये? अच्छा, काय सांगायला हवं होतं मी त्यांना? की मी मेड नाहीये, मी तुमची होणारी सून आहे आणि तुम्ही घरी नसताना मी गुपचूप तिथे येऊन गुळाच्या पोळ्या करते कारण तुम्हाला खुश करण्यासाठी. एक्झॅक्टली असं नाही, पण ऍटलीस्ट फ्रेंड आहे एवढं तरी सांगायचं. नचिकेत तुला ना सगळं सोपंच वाटतं ना. अरे होणाऱ्या सासूबाई आहेत त्या माझ्या, असं अचानक सगळं कसं सांगून टाकू मी त्यांना? आणि हे बघ नचिकेत, मी इथे पार्ल्यात वाढले, सिडनीत नाही. बरं जाऊ दे, फॉरगेट इट. बासुंदीचं काय करायचं? बासुंदी तर करणारच आहे मी. नाही तू नसेल करायची तुला तर जस्ट लेट मी नो, वी कॅन फाइंड सम वे आउट. बिकॉज तू खरंच मेड नाही आहेस ना लोकांच्या पार्टीसाठी बासुंदी बनवायला. अरे नाही रे नचिकेत, मी ह्याच्याकडे ना एक संधी म्हणून बघते. म्हणजे माझ्यातले जे चांगले गुण आहेत ते तुझ्या आईंना सुद्धा कळू देत ना. म्हणजे मला चांगला स्वयंपाक करता येतो हे जर तुझ्या आईंना कळलं, म्हणजे जेव्हा तू माझ्याबद्दल त्यांना सांगशील तेव्हा आपल्यालाच कदाचित मदत होईल या गोष्टीची. कारण तुझ्या आईला सून म्हणून जशी मुलगी हवी आहे तशी मी नाहीये रे. आणि समजा तरी सुद्धा मी तुझ्या आईंना नाहीच आवडले तर निदान तुमच्या घरची मोलकरीण म्हणून तरी मला नोकरी मिळेल ना रे. मार टोमणे मार. ते नचिकेत ठीक आहे रे, चिडू नकोस आणि काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. हो ते होईलच. वा, मालकाच्या अंगणात मोलकरीण व्यायाम करतीये. या कांगारूकडे काहीही शक्य आहे. काय बघताय तिकडे सकाळी सकाळी? हा, काही नाही रे, तुमची कामवाली व्यायाम करत होती. का मोलकरीण व्यायाम नाही करू शकत? तसं नाही रे, तुमच्या अंगणात व्यायाम करत होती. मग आमचं अंगण, ती तिकडे व्यायाम करेल नाही तर डिस्को डान्स करेल. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी काय म्हणतोय ना, तुला काहीही कळत नाहीये. नाही, मला सगळं कळतंय. काय वय का आप्पा तुमचं? चोरून चोरून कामवाल्या बघता? त्या बिचाऱ्या आजींना कळलं तर काय वाटेल त्यांना? गप्पा बैस रे, वाटेल ते बडबडू नकोस. मूर्ख कुठचा, गाढव लेखाचा, अक्कल शून्य, पाधार मुडगा. या भाईच्या आयुष्यात ना सगळंच सस्पेन्स आहे. भाईची आई पण सस्पेन्स. कठीणच आहे सगळं.
नचिकेत तू अरे काय करतोस नचिकेत? सोड. मी तुला सोडणार नाही सई. खूप दिवसात माझी सई मला भेटली नाही ना, म्हणून मग आता कुकलाच हक करतोय माझ्या. अच्छा. पण हे सईला कळलं तर? कळू दे. तसंही मला एक कुकच जास्त आवडायला लागली. हो का? सई ना वेडी आहे नचिकेत खूप. तिला माहित असतं ना की हा मुलगा असा आहे तर या मुलाच्या प्रेमातच पडली नसती. अरे नचिकेत काय करतोस तू? हेल्प करतोय माझ्या कुकला. तिचे हात खराब होते ना. नचिकेत अरे काय झालंय तुला? आज असा का वागतोयस? सांगू? डिटेल मध्ये सांगू? गप्प बस नचिकेत. सोड, मला काम करू दे. मी नाही सोड. अरे विडास का नचिकेत तू? सोड. नाही. अरे काय ग?